प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगात गुरु जगत वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग. महाराज अभंगाद्वारे साधकाचे व मुमुक्षाचे वर्णन सांगतात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज चोंडी मुखेड गावात मला कीर्तनाची सेवा प्राप्त करून देणारे लक्ष्मण महाराज यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सर्व माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिलात, त्यामुळे तुमचे सुद्धा खूप आभार मानते. तसंच म्हणजे तुम्ही सर्व माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलात, त्यामुळे तुमचे सुद्धा आभार मानते. गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, यांचा तुम्हाला जर एखादा हास्य किंवा विनोद जर आवडला तर तुम्ही मला टाळ्यांनी दाद द्या. असे म्हणतात ना, भोजन में शोभा थाली से, ससुराल में शोभा थाली से और हरि कीर्तन में शोभा ताली से. टाकीचे घाव सहन करून दगड हा देवपणास आला. नवे नवे देवपण मिळवण्याकरिता त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात. अभंगाचे प्रथम चरण. त्याचप्रमाणे आपले कार्य साधण्याकरिता मन बळकट ठेव. अभंगाचे दुसरे चरण. बाणशस्त्राचा घावा व गोळ्याचा मारा सहन केल्याने शूराला उच्च पदवी प्राप्त होते आणि प्रसंगवशात वीरमरणही प्राप्त होते. अभंगाचे तिसरे चरण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सती सहगमन करताना अग्नीची पर्वा करत नाही, त्याचप्रमाणे साधकाने मोक्षरूपी कार्य साधण्याकरिता दृष्टांच्या निंदा आणि द्वेषांच्या आघात निर्विकार वृत्तीने सहन करावे लागतात. विठाला विठाला तुकाराम महाराजांनी हा अभंग साधकाकरिता लिहिलाय. याच्यावरती मनुष्य मात्राचा विचार केला तर मानवाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? पहिला आहे पामर, दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात. माऊली म्हणतात, अंगा मनासी रुचावे हे तुलेल्या कृत्य कृत्य नाटवे जे करण्याच निनावे. आता बघा, माणसाला जिथे जाऊ नको म्हटलं तिथे जाणारच, जे खाऊ नको म्हटलं ते खाणारच आणि जे पिऊ नको म्हटलं ते पिणारच. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, खाऊच नये का काहीही खाऊ नये? उत्तर द्या की काहीही खाऊ नये. कबीरदाजी महाराज म्हणतात, औट हात का मानव देहा अल्लाह ने तुझे दिया. औट हात का
कधी चावत नाही. का चावत नाही? जर समोरून जर कुत्रा आला तर त्या कुत्र्याला वाटतो हा माझ्या वर पडतो की काय म्हणून कुत्रा सुद्धा लांबूनच जातो. दुसरा फायदा असा आहे, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही. का होत नाही? कारण चोरी करण्यासाठी त्याने काही शिल्लकच ठेवले नसते. तिसरा फायदा असा आहे, दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारपण कधी येत नाही. का येत नाही? कारण म्हातारपण येण्याअगोदरच त्याला जावे लागते. बघा आता दोघे मित्र होते. एक होता गण्या आणि एक होता बापू. गण्या बापूला म्हणतो, का रे बापू पितो? बापू म्हणतो, अरे गण्या, दारूने माझा खोकला जाईल. गण्या म्हणतो, ते कसं काय? बापू म्हणतो, थांब मी तुला पटवून देतो. तो म्हणतो, बघ, दारूने माझी 50 एकर शेती गेली, एवढा मोठा वाडा गेला, बायकोही सोडून गेली आणि लेकरं बाळही सोडून गेली. मग खोकला कसा नाही जाणार? त्याला विटाला सांगण्याचं तात्पर्य, जो स्वैराचार्याने वागतो त्याला पामर असे म्हणतात. मग आता विषय पुरुषाची अवस्था कशी असते? जो विहित भोगाचा उपभोग घेतो आणि परलौकिक भोगाकरिता कर्माचरण करतो, त्याचीच अवस्था माऊली ज्ञानोबाराय सांगतात. माऊली म्हणतात, मनती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मतीचे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. मग आता मोक्ष कोणाला म्हणतात? ज्याला इहलोक किंवा परलौकिक क्षण बघून सुखाचा कंटाळा आला आहे. योगज्ञाना साधनावर अरूढ होऊन ज्याने जन्ममरण संपण्याची पैंजण घेतली, त्याला मोक्ष असे म्हणतात. सज्जनाहो, देव मिळण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे. याच्यावरती मी तुम्हाला एक कोटी सांगते. कोटी म्हणजे व्याख्या. स्वर्गातील देवाला ज्ञान आहे, पण देवप्राप्तीचा अधिकार नाही. पशु पक्ष्यांना तर ज्ञानही नाही व अधिकारही नाही. आणि कहे ज्ञान नाही तुझे. लग्न ठरलं. मंगलाष्टिका म्हणण्याकरता गाढवदादाला आमंत्रण केले. गाढवदादा आले व मंगलाष्टिका म्हणण्यास सुरुवात केली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. आपण इथं कोणाचं लग्न लावण्यासाठी आलो नाही, तर आपण कशासाठी आलो? कीर्तन करण्यासाठी. मग गाढवदादा मंगलाष्टका म्हणून झाले. मग उंट दादा म्हणतो, वा वा गाढवदादा, काय तुमचा आवाज, काय तुमच्या आवाजाला तर कोणाची चालच नाही. आता मला एक गोष्ट सांगा, गाढवाचा आवाज तुम्हाला आवडतो का? कोणाकोणाला आवडतो गाढवाचा आवाज? आवडतो का? असा असतो. आवडतो का कोणाला? नाही ना? आवडतो का नाही? बोलत चला. तर मग गाढवाला वाटले एवढा मोठा माणूस आपलं वर्णन करत आहे, तर आपण पण थोडंफार त्याचं वर्णन करायला पाहिजे. मग गाढव उंट दादाचे वर्णन करायला लागतो. वा वा उंट दादा, काय तुमचं शरीर, काय तुमचं पाय, काय तुमचं. आता मला एक गोष्ट सांगा, गाढवाचा असा एकही अवयव नाही जे की चांगला आहे. मग त्यांच्या दोघांचे वर्णन करण्याच्या मागे काही अर्थ आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणतात, माणसं म्हणतात, तर परमात्मा काय तरुणपणी करायचा असतो का?
म्हातारपणी करायचा असतो का? नाही. काही तर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर परमात्म्याला लागतात. जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत इंद्रिय शक्ती आहे, तोपर्यंत आपल्या आत्मकल्याणाकरिता महान प्रयत्न करावे. शास्त्रकार म्हणतात, यावत स्वस्तमिदं कलेवरं गृहं यावच्च दुरे जरा यावच्चेंद्रिय शक्तिरप्रतिरता यावच्छो नायुक्त आत्मश्रेयसी तावदेव विदृशा कार्या प्रयत्नो महान प्रोददीप्ते भवनेतु उपखननं प्रत्युकीदृश आता बघा, काहींना रामकृष्ण हरी म्हणाय सांगितले तर रामकृष्ण हरी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला म्हणाय सांगितले तर विठ्ठला विठ्ठला म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य, जर पूर्ण जीवन संसारात घालवले असतील, त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरी ते देवाला पोहोचते, पण त्यांची ती तरुण शक्ती तरुण वयातच मिळते. म्हातारपणी भगवंताचे नामस्मरण होत नाही. बालपनो में खेल गवायो हल्लीच्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाईल घेण्याची वेळ लागली असल्यामुळे सतत बारीक सारीक गोष्टीवरनं ते चिडतात. काही वेळेस तो राग मनात बसल्यामुळे ते दुसऱ्याचा घात करतात. पैशासाठी व्यभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आणि संस्कार कमी अशी या तरुणांची अवस्था आहे. तरुण वयातच भगवंताचे नामस्मरण करावे, म्हातारपणी भगवंताचे नामस्मरण करत नाहीत. शास्त्रकार म्हणतात, मन मना भव मद भक्त मद्याजी माम नमस्तु मामे वैशिष्टी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसमे. या श्लोकावर माऊलीने खूप ओव्या लिहिल्या आहेत. सर्व इंद्रिय मला अर्पण कर, मुख्य म्हणजे मन, कारण या इंद्रियाचा राजा आहे मी. सज्जना हो, परमात्मा आपल्या मनाचे स्थिर करता नाही किंवा आत्मा करताही नाही. एकदा जर का मन ताब्यात आले की देव ताब्यात आल्यासारखे आहे. या मनाकरता मी तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगते. एक राजा होता, त्याच्याकडे एक खादाड शेळी होती. राजाने दवंडी दिली, जो कोणी या शेळीला तृप्त करून आणेल त्याला मी बक्षीस देईन. बक्षिसाच्या अभिलाषेने तिथे एक गृहस्थ व्यक्ती आला. राजाकडनं शेळी घेतली आणि जंगलात चारायला गेला. जंगलात चारायला गेल्यापासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या शेळीला चारू घातलं. संध्याकाळ झाली, त्याला असे वाटले आता शेळीचे पोट नक्कीच भरले असतील. मग त्याने त्या शेळीला घेऊन राजदरबारात आला. राजदरबारात आल्याच्या नंतर राजाने शेळी समोर गवत धरले. ती शेळी गवत खायला लागली. राजा चिडला आणि म्हणाला, तू हिला खाऊ घातली नाही, नाहीतर हिने आता हे खाल्लेच नसते. असे पुष्कळ लोक येऊन गेले, पण एकालाही यश आला नाही. एकदा काय झालं, एक सुविचारी व्यक्ती आला. त्याने विचार केला, राजाच्या दवंडी देण्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. हे काम शक्तीने नाही तर युक्तीने केले पाहिजे. आणि तो राजाकडनं शेळी घेतला आणि जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर जशी शेळी घास खायला लागली, तिच्या तोंडावर फटका मारायचा.
जशी शेळी घास खायला लागली तिच्या तोंडात फटका मारायचा, अशी त्यांची दिनचर्या झाली. संध्याकाळ झाली त्या शेळीची मानसिकता बदलली. मग त्या सुविचारी व्यक्तीने शेळीला घेऊन दरबारात आला. दरबारात आल्याच्या नंतर राजाने शेळी समोर गवत धरले. अहो, खायचे तर दूरच, ती त्याच्याकडे डोकून सुद्धा बघत नव्हती. आपल्या मनाचे सुद्धा असेच आहे. मन हे कधी विषयाने तृप्त होत नाही, त्याचा विवेकानेच तारक करावा लागतो, अन्यथा अहंकाराचा वारा त्याला पृष्ठ करतो. माऊली नरबरा म्हणतात, जैसे चरणे शेळीचे का धावणे वाऱ्याचे, का जाळणे आगीचे, भलतेची असे. योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, जो एक वेळा जेवतो तो योगी, जो दोन वेळा जेवतो तो भोगी, आणि जो सतत त्या शेळीसाठी चरत राहतो तो रोगी. भोगी रोगी जोडण्या दिल्या आणि का. संसारामध्ये 3 दोष आहेत. पहिला आहे मलदोष, दुसरा विक्षेप दोष, तिसरा आवरण दोष. यातला एक चांगला दोष आहे. मन हे संसारातून काढून देवाकडे लावण्याकरता खूप सहनशीलता हवी. तुकाराम महाराज म्हणतात, मन हे कठीण ब्रजासारखे झाले पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या द्रौपदामध्ये सांगतात, म्हणजेच दुसऱ्या चरणात सांगतात. शूरांचा आणि तिसरा सतीचा. हे तिघेही देशाचे भूषणे आहेत. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लाजावत देश को कपटी कायर और क्रूर. संत महात्मे जगात सण करतात तेही जगा करिता, जगाच्या कल्याणात संतांच्या
स्फोटात. आता महाराजांनी जो दृष्टांत दिला आहे तो पाषाणाचा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. दगडामध्ये अनेक प्रकार दिसून येतात, पण सर्वच दगडाच्या मूर्ती होत नाही. त्याच्यासाठी काळा, कठीण, उत्तम असा मार्बल असावा लागतो. अगोदर त्या दगडाला मोठ्या छिन्नीने फोडतात, त्याच्यानंतर छोट्या छिन्नीने सर्व अवयव बनवतात. नाक, कान, डोळे, छाती, हनवटी हे सर्व बनवण्याकरता एक कुशल कारागीरच असावा लागतो. नंतर त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली जाते. सर्व लोक त्या मूर्तीच्या पायावरती डोके ठेवतात. हे सर्व करण्याकरता त्या मूर्तीला किती सहन करावे लागते याच्यावरती महाराजाचे प्रमाण सुद्धा खूप मस्त आहे. तुका म्हणे मना पाहे विचारुनी, होई रे कठीण व्रजा ऐसे. बघा आता एकदा काय झालं, एका मूर्तिकाराने श्रीकृष्णाची एवढी मनमोहक मूर्ती बनवली की त्या मूर्तीचा लाखो मूर्तीमधून प्रथम क्रमांक आला. पत्रकारांनी मूर्तिकाराची मुलाखत घेतली. हे सर्व करण्याकरता त्या मूर्तिकाराला किती सहन करावे लागते व बनवण्यासाठी किती सहन करावे लागते आणि त्या मूर्तीला किती सहन करावे लागले याच्यामध्ये महाराजांनी खूप सुंदर असं त्याचं वर्णन केलेले आहे. तो म्हणतो की माणसाने जर आपल्यामधल्या अनावश्यक गोष्टी काढल्या तर माणूस महात्मा बनतो आणि विषय आणि विचार बाजूला ठेवला तर तो देवही बनतो. अहो, आपल्या देशामध्ये अशी पण काही लोक होऊन गेले की त्यांचं आजही या देशामध्ये नाव गाजत आहे. उदाहरणार्थ कलाप्रेमी शहाजहान यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीसाठी एक हुबेहूब ताजमहल बनवलं. अहो, पण मनाने किती कमकुवत असं ताजमहल परत या देशामध्ये बनू नये म्हणून त्या कारागिराचे त्यांनी दोन्ही हात तोडले. शिवजयंती आली की आपले तरुण बांधव म्हणतात, राधे राधे तुम्ही जन्माला या, हातात बाटली, खिशात गुटखा आणि
मावळे कसे मी तुम्हाला एका वाक्यात सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा लढाईत गेल्याच्या नंतर त्याचे दोन्ही हात तुटले. अहो, मागच्या काळातल्या मावळ्यांना राहण्यासाठी तुमच्यासारखे मोठमोठे बंगले होते का फिरण्यासाठी गाडी होती? अहो, तो झोपडीत राहणारा मावळा असा एकच राजा होऊन गेला की त्या राजाचं नाव आजही या देशावर गाजत आहे. एकच राजा इथे जन्मला. अहो तो म्हणतो राजे माझे हात तुटले याचं दुःख नाही किंवा याच्यामुळे रडत नाही. मग राजे म्हणाले का रडतोस? तर तो म्हणतो राजा हे स्वराज्याचा राजा गरीबाच्या झोपडीत आलाय, तुटलेल्या हाताने सदा मुद्रा सुद्धा करू शकत नाही. एवढी तुमची निष्ठा असली पाहिजे. मग म्हणा राजे तुम्ही जन्माला या, मग म्हणा राजे तुम्ही जन्माला या. अहो सध्याच्या काळात काय भगवे कपडे घातले म्हणजे काय शिवराय होत नाही. त्याची किंमत व त्याचं महत्व कळायला पाहिजे. अहो शिवजयंती झाल्या दुसऱ्या दिवशी तो भगवा झेंडा नालीत पडलेला असतो, तो भगवा झेंडा नालीत पडलेला असतो. अपमान होतो त्या भगवा झेंड्याचा. अहो तुमच्याने होत नाही तर तुम्ही कशाला करतात? बघा आता एकदा काय झालं, एक जपानची स्त्री लाखो रुपये खर्च करून अजिंठा वेरूळला आली. तिथे आल्याच्या नंतर तिने तिच्या सोबत हाय रेझोल्यूशन कॅमेरा व काही प्रश्नाची यादी सुद्धा घेऊन आली. तिथे आल्याच्या नंतर ती खूप बारकाईने अभ्यास करू लागली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि 22व्या वर्षी समाधी घेतली. आणि आताची 16 वर्षाची मुले त्या बाईची फोटो काढत होती. ही बाब त्या बाईला खटकली. ती बाई म्हणते ही अ मॅम डोंट कल्चर, आय एम नॉट कल्चर. तरी ती मुलं ऐकत नाही. ती बाई लेण्याकडे बोट दाखवून म्हणते दिस इज कल्चर, आय एम टेक देअर फोटो. तरी ती मुलं ऐकत नाही. ती मुलं म्हणतात मॅम
वन फोटो, प्लीज गिव्ह मी वन फोटो. शेवटी ती बाई कंटाळून म्हणते ठीक आहे. ती मुले त्या बाईच्या खांद्यावरती हात ठेवून फोटो काढतात. मुले त्या बाईच्या खांद्यावरती हात ठेवून फोटो काढतात. ती बाई जपानला जाऊन तिथल्या लोकांना माहिती देते की भारतातील कैलास मंदिर हे वरून खालीपर्यंत बांधलेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील मुले 16 वर्षाची मुले घरी येऊन दुसऱ्या मित्रांना सांगतात हा बघितला फोटो, हा बघ तिथला फोटो, काय मस्त होती रावती. जर मित्रांनी फेसबुकला फोटो टाकला तर दुसरा लगेच कमेंट करतो ब्रो इज लुकिंग हिरो. अहो ब्रो इज लुकिंग हिरो. अहो दिसत नाही ती हजारो वर्षाची कलाकृती ज्याच्या इंजिनियरलाही लागत. आपल्यातील काही तिथे जाऊन लिहून दिलच्या पानात लिहून येतात ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. त्यांना काय माहिती हो कलाकृतीबद्दल, त्यांना काय माहिती कलाकृतीबद्दल. बाणशस्त्र चावणी गोळी शुरा ठाव उच्चस्थळी. शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा शुद्ध आणि चौथा मुक्त. क्षत्रियाचे वर्णन भगवत परमात्म्याने केलेले आहेत. शौर्यं तेजोदुतिर्दाक्षु मुक्तेचाप्यपलायनं दानमिश्वश्च भावश्च शास्त्रकर्मा स्वभावजः. आता बघा, पूर्वीच्या राजपुत्रांना खूप मान होता. एकदा काय झालं, एक राजपुत्र युद्धात गेला. युद्धात संध्याकाळी पळून आला. आतमध्ये राजाची राणी बसलेली होती. राजे म्हणाले दरवाजे उघडा. बाहेरील सैनिकांनी आतील सैनिकांना सांगितले राजे आलेले आहेत, दरवाजे उघडायचे का. आणि आतील सैनिकांनी राणी साहेबांना सांगितले राजे आले, दरवाजे उघडायचे का. ती राणी म्हणाली युद्धातून पळून येणारा माझा पती असू शकत नाही. ही बातमी आतील सैनिकांनी बाहेरील सैनिकांना सांगितले व बाहेरील सैनिकांनी राजांना सांगितले. आणि तो परत गेला आणि युद्ध जिंकूनच आला. काही तर नुसते युद्धाच्या गोष्टीत करतात, पण आतमध्ये काही धैर्य नसते. बघा, एकदा काय झालं, एक रिटायरमेंट सैनिक आपल्या बायकोशी सतत गप्पा मारायचा. मी असे युद्ध करायचो, मी तसे युद्ध करायचो, मी एवढे सैन्य मारले, मी तेवढे सैन्य मारले. मग बायको म्हणाली अहो तुम्ही तर खूपच शूर आहात, तर मला एक काम करा, तुम्ही मला 4-5 माणसं मारून दाखवा. तो म्हणतो हा मारतो की. आणि तो कसा म्हणतो हा मारून दाखवतो की. हाय माझ्यात तेवढी हिंमत. मग तो रणांगण भूमीवरती जातो. तिथे गेल्याच्या नंतर 4-5 माणसाची मूर्ती पडलेली असते. ते उचलतो आणि बायको समोर टाकतो आणि बायकोला म्हणतो हा बघ माझा पराक्रम. बायको म्हणते अहो तुम्ही तर खूपच शूर आहात, पण याचे मुंडके कुठे आहेत. तो म्हणतो अगं ते अगोदरच कापलेले होते. म्हणून महाराज म्हणतात काही तर नुसते युद्धाच्याच गोष्टी करतात, पण आतमध्ये काही धैर्य नसते. तुकाराम महाराज हे शूरही होते आणि धीरही होते. शूर आणि धीर स्वामी काजी सागर विठाला विठाला विठाला. Ah
कीर्तनात आहोत. म्हणा ना, जेवण झालंय ना? मग बोला की. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगात वीरशीर प्राप्त होते, अंगातलं रक्त सळसळते, अंगात 36 सतीचं बळ येते. बघा आता एकदा काय झालं, शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले. पन्हाळ्यावरची तिथल्या आसपासची गावे व तिथल्या महाराजांची ओळख झाली. त्यातलाच शिवकाशी नावाचा एक मावळा, त्याची सुद्धा ओळख झाली. मग एका महिन्याच्या नंतर स्थितीचा पन्हाळ्यावरती बेडा पडलाय. राजे अडकले. 36 हत्तीची फौज नेताजी पाटकावर बेडा टाकलाय. शक्ती अपुरी पडली. राजे म्हणाले आता शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे आणि राजाने शिवकाशीला बोलवणं पाठवलं. शिवकाशी आला व शिवकाशी म्हणाला, बोलवलं राजे? तो म्हणाला हा. मग राजे म्हणाले, तुला आमचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला जावं लागलं. अहो किती सहज विषय आहे. तू म्हणाला नाही, मी माझ्या आईला विचारतो, मी माझ्या बाबाचा निर्णय घेतो, मी माझ्या बायकोला विचारतो. शिवाजी महाराजांनी एक वाक्य दिलं आणि एका वाक्यात तो हा म्हणाला, एका वाक्यात तो हा म्हणाला. त्याला माहिती होतं आपण सिद्धीच्या भेटीला नाही तर मृत्यूच्या भेटीला चाललोय, तरी तो मृत्यूला हसत हसत कंटाळले. शिवकाशी सारखे आणखी आपल्याला काही लोक पाहायला मिळतात जी आपल्या सीमेवरती लढतात, रात्रंदिवस काम करतात. अहो ते फक्त संदेशावरच बोलतात आणि त्या संदेशामध्ये पाठवतात, ए गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. अहो रक्षाबंधन आली की ती बहीण म्हणते, दादा रक्षाबंधन आहे येशील का? तो म्हणतो, ताई ह्या रक्षाबंधनला नाही, पुढच्या रक्षाबंधनला आहे. पुढची रक्षाबंधन आल्याच्या नंतर डबल ती ताई फोन लावते आणि म्हणते, दादा ह्या तरी रक्षाबंधनला आहे. तो म्हणतो, ताई आता तू रक्षाबंधन विसरून जा, आज जर मी तिकडे आलो तर या देशाच्या सीमेवरचं रक्षण कोण करणार? अहो शेवटी त्या सैनिकाचे प्राण जातात, त्यांची काही भेट होत नाही. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. वानशेस्त्र साहोनी गोळी, वानशेस्त्र साहोनी गोळी, हो वानशेस्त्र साहोनी गोळी, वानशेस्त्र साहोनी गोळी.
सती हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
आता सर्वांनी 5 मिनिटं आपण भजन करू. त्यामुळे सर्वांनी ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वरती करा. करा पटकन करा. ज्यांना हात आहेत त्यांनी. सर्वांना आहेत ना हात? असं करा डाव सांगतो पुढे भवानी देवराव जाऊनी ठाके घाय
तुम्हाला कळतो का? पतिव्रताबद्दल बोलते बरं का मी, पतिव्रतेबद्दल नाही. तर बघा पतिव्रता स्त्री कशी असते. एकदा काय झालं, ती पतिव्रता स्त्री उकळानं धान्य कुटत बसली होती. शेतात ना तिचा नवरा येतो आणि म्हणतो, अगं पाणी आण ग. असंच म्हणतात ना. मला काय अनुभव नाही, तुम्हाला अनुभव आहे म्हणून मी म्हणते. असंच म्हणतात ना, म्हणतात का?
जशी पाणी द्यायला उठती तसं ते उपकार वरती जातात. किती महिन्यासाठी, किती दिवसासाठी, किती वर्षासाठी नाही, फक्त ती पाणी देईपर्यंत. मग पाणी देऊन झाल्याच्या नंतर ती डबल उकळ्यानं धान्य फुटत बसते. हा सर्व प्रकार शेजारच्या बाईने पाहिलेला असतो. ती बाई म्हणते, अगं तू कसं केलं ग हे, मला पण सांग, मी पण करून पाहायला उद्या. तर ती म्हणते, अगं मला काहीच माहित नाही, ते आपोआप झालं. मग ती म्हणते, नको सांगू, काही हरकत नाही, मी माझं करून बघेन. मग ती परत ती तिच्या घरी जाते आणि गावातनं फिरून तिचा नवरा येतो. ती तिच्या नवऱ्याला दारातच थांबवते आणि म्हणते, तुम्ही मला पाणी मागा. त्याला तर इंजेक्शनच बसतो. तो म्हणतो, तुला ताप वगैरे आली नाही ना, तू बरी आहेस ना. मग ती म्हणते, अहो तसं काही नाही झालं, तुम्ही फक्त पाणी मागा. मग तो म्हणतो, अगं पाणी आण ग. मग ती पाणी द्यायला उठते. ती बघते त्या पतिव्रतेसारखं तिचं उखळ वरती गेलं का नाही हे पाहण्यासाठी ती अशी बघून पाहते. जशी पाहती ते उखळ डायरेक्ट तिच्या नाकावर पडतो. पतिव्रतेचे 3 प्रकार सांगितले. ज्या नवऱ्याप्रमाणे वागते ती पतिव्रता, नवऱ्यासोबत प्राण सोडते ती सती, आणि नवऱ्याची वार्ता कानावर पडताच प्राण सोडते ती प्राणेश्वरी. बघा सती, एकदा काय झालं, दक्ष प्रजापती यांनी आपल्या अनेक कन्यापैकी सती नावाची कन्या शंकरास दिली. एकदा एक सभा बसली होती. त्या सभेत सर्व देवी देवता उपस्थित होते. तिकडनं दक्ष प्रजापतीचं आगमन झालं. आगमन झाल्या दक्ष प्रजापतीचं स्वागत करण्याकरता सर्व देवी देवता उभे राहिले, पण शंकर हे ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना उभं राहता आलं नाही. दक्ष प्रजापतीला वाटले, शंकर हा आपला जावाई असून आपला सन्मान नाही तर आपला अपमान केलाय. याचा राग मनात धरून त्याने एक दक्षिणी यज्ञ केला. त्या दक्षिणी यज्ञात सर्व देवी देवतांना बोलावलं, पण शंकरास आमंत्रण दिलं नाही. पण सती हट्ट करू लागली. सती म्हणू लागली, जरी बापानी, प्रभूनी आणि जरी मित्रांनी बोलवलं नसेल तरी जावे. जदपि पित्रा प्रभू पित गेहा, जाया बिना बोलव संदेहा. शेवटी शंकर हे नको म्हणत असतानाही तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर बहिणी सुद्धा बघून न बघितल्यासारखं करत होत्या. बाप सुद्धा विचारत नव्हता. सज्जना हो, शेवटी आई ती आईच असते. आईने जिची विचारपूस केली, शेवटी आईचाही नाईलाज होता. मग ती दक्षिण यज्ञाकडे जाऊन पाहते तर सर्व देवी देवतांना आमंत्रण होतं, पण शंकरास आमंत्रण नव्हतं. तिकडे जावं तर नवऱ्याला न विचारता आलं, आणि इथं थांबावं तर आपला अपमान झालाय. याचा राग तिने मनात धरून तिने त्या दक्षिण यज्ञात उडी टाकली आणि स्वतः संपवले. तेव्हापासून कुठल्याही पाण्याच्या बॉटलीला बिसलेरी म्हणण्याची प्रथा पडली, आणि कुठल्याही टूथपेस्टला कोलगेट म्हणण्याची प्रथा पडली. तसंच सहन करणाऱ्या स्त्रीला सती अशी नावाची उपमा पडली. बघा आता ज्ञानोबा रायांनी विसोबाची खेच्यांची किती अपराध सहन केले. तुकाराम महाराजांनी मुंबाजी बुवांचा मार खाला. अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5ही मुले झोपीत असताना मारले. अर्जुनाने अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या समोर उभं केले आणि द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी, तू याला जी शिक्षा सांगशील ती शिक्षा मी याला द्यायला तयार आहो. अहो, पण त्या द्रौपदीचे उद्गार बघा किती. ती द्रौपदी म्हणाली, जसं याने माझे 5ही मुले झोपीत असताना मारले, तेव्हा जी व्यथा माझ्या अंतःकरणाला झाली, जर मी याला मारलं तर तीच व्यथा त्याच्या अंतःकरणाला पोहोचेल. म्हणून तिने त्याला सोडून दिले. आपल्या जर बायका असताना एकमेकाच्या केस धरूनच भांडण केले असते का नाही? केले असते ना. तू माझ्या मुलाला का मारलं म्हणून केले असते. लय मोठं भांडण झालं असतं आपल्या गावात, पण तिने त्याला सोडून दिलं. तलवार वार करण्याकरिता असते आणि ढाल ही वार झेलण्याकरिता असते. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळाला नसता. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळाला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या देशाचा अर्थच कळाला नसता. या देशाचा अर्थच कळाला नसता. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते.
तुका म्हणे सती तुका म्हणे सती
ग